ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मार्ग ताम्हाणीत आंबा काजू बागेला भीषण आग, बागायतदार शैलेश चव्हाण यांचे 6 लाखाचे नुकसान। कवळ तोडणीची फांदी वीज वाहिनीवर पडून सुमारे 2 एकर आंबा काजूच्या बागेला भीषण आग लागून 6 लाखाचं नुकसान बागायतदाराचं झालं आहे। सलग दुसऱ्या वर्षी घडलेल्या या प्रकारामुळे बागायतदार संतप्त झाले असून ही आग जाणून बुजून लावल्याचा आरोप मार्ग ताम्हाणे खुर्द येथील बागायतदार शैलेश देवीदास चव्हाण यांनी केला आहे। चिपळूण तालुक्यातील मार्ग ताम्हाणे घाणेकरवाडी स्मशानभूमी परिसरात शैलेश चव्हाण यांची सुमारे 2 एकरात आंबा काजूची बाग आहे। बागेतील रोपांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिलं जातं। गेल्या वर्षी या बागेला आग लागली होती, मात्र शैलेश चव्हाण यांनी याकडे दुर्लक्ष केलं होतं। याही वर्षी पुन्हा आग लागली। मार्ग ताम्हाणे घाणेकरवाडी येथील ग्रामस्थ मिलिंद घाणेकर हे त्यांचे कवळ तोडत असताना तेथून गेलेल्या वीज वाहिनीवरून एक फांदी पडली, त्यामुळे आगीच्या ठिणग्या पडून ती आग बागेपर्यंत गेली। बागेतील ठिबक सिंचनाची वाहिनी, मोटर पंप व 62 काजू आणि 23 हापूस आंबे यांची कलमी आगीत होरपळली। आगीची माहिती मिळताच बागायतदार शैलेश चव्हाण यांनी माहिती घेतली असता कवळ तोडणारे मिलिंद घाणेकर यांनी हा प्रकार घडल्याचे सांगितले। या प्रकाराला महावितरण ही कारणीभूत असल्याचं समजते। आगीच्या दरम्यान महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तेथे येऊन तात्काळ तुटलेली वीज वाहिनी जोडली। वास्तविक बागायतदार मालक यांच्या समोर ही वीज वाहिनी जोडणी करणं आवश्यक होतं, तसेच पंचनामाही करणं सोपं झालं असतं, मात्र हा एक पुरावा नष्ट करण्याचा प्रकार असल्याचा आरोप शैलेश चव्हाण यांनी केला आहे। महावितरणने नुकसान भरपाईबाबत हात वर केले आहेत, त्यामुळे बागायतदाराने याबाबत चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली। दरम्यान या बागेच्या परिसरात घाणेकरवाडीची स्मशानभूमी आहे। या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याला शैलेश चव्हाण यांची 10 फूट जागा सोडली आहे। मोरी टाकून रस्ताही चांगला करून दिला आहे, तरीही सलग 2 वर्ष या बागेला आग लागल्याचे प्रकार सुरू असून यावर त्यांनी संशय व्यक्त केला। या घटनास्थळी सरपंच प्रभाकर चव्हाण, ग्रामस्थ प्रफुल्ल चव्हाण, अजय चव्हाण, शशिकांत शिर्के, बागायतदार शैलेश चव्हाण यांनी पाहणी केली। महानकर न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर।